नमस्कार. माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण नेहमीच नवनवीन विषय घेऊन येत असतो. तसंच आज थंबनेलवरून तुमच्या विषय लक्षात आला असेल की जांभळाबद्दलचे समज काय आहे आणि गैरसमज काय आहे. जांभूळ हे एक हंगामी फळ आहे. ते अतिशय पौष्टिक आणि त्याच्यामध्ये औषधी गुणधर्म आहेत. आता प्रामुख्याने सर्वांनाच माहिती आहे की जांभूळ हे डायबिटीससाठी चालतं. पण डायबिटीससाठी नेमकं काय चालतं, काय नाही चालत, डायबिटीस असताना किती खावे, किती खाऊ नये किंवा कुणी खाऊ नये, हे जांभळाबद्दलचे बरेच गैरसमज आहे किंवा कित्येक प्रमाणात खावे. तर पहिली गोष्ट, जांभळामुळे तुमची शुगर नियंत्रित राहते. जांभळामध्ये जे गुणधर्म आहेत त्याच्या बियामध्ये आणि त्याच्या फळामध्ये, याच्यामुळे शुगर नियंत्रित राहते. आता शुगर नियंत्रित राहते, ज्यांना इन्शुलिन चालू आहे त्यांनी किती जांभळं खाल्ली पाहिजे किंवा ज्यांना डायबिटीजचं औषध चालू आहे त्यांनी किती खाल्ली पाहिजे. आता लोक जे बियाची पावडर बनवतात ती 1 ते 3 ग्रॅम इतकी सेवन केली पाहिजे. आता जांभूळ हे औषधाला पर्याय नाहीये. जांभळाचं बियाची पावडर म्हणा किंवा जांभूळ हे फळ हे औषधाला पर्याय नाही. औषधे तुम्ही खाल्लीच पाहिजे. की तुम्हाला असं वाटेल की जांभळं खाल्ल्यानंतर आपला डायबिटीस बरा होतो किंवा आपल्याला शुगर कमी होण्यास मदत होते त्याने किंवा कमी करू शकतं ते. परंतु तुम्ही किती प्रमाणात खाताय. आता बऱ्याच वेळा काय होतंय की जांभळामुळे पचनक्रिया सुधारते, पण जास्त जर जांभळं खाल्ली, आता जांभळामध्ये पचनक्रिया तर का सुधारते, तर त्याच्यामध्ये फायबर असतात. पण बऱ्याच वेळा काही काही लोक काय करतात, अर्धा किलो सुद्धा जांभळं खातात. पण जांभळं खाण्याची पद्धत काय, तुम्ही एक मुठभर म्हणजे 10 ते 15 जांभळं खाल्ली पाहिजे. कारण जर तुम्ही जास्त जांभळं खाल्ली तर तुम्हाला पोटदुखीचा त्रास होतो. त्याच्यातच तुम्हाला आणखी बद्धकोष्ठतेचा पण त्रास चालू होतो. आता तिसरी गोष्ट, जांभूळ हे हृदयासाठी सुद्धा खूप चांगलं मानलं जातं. कारण त्याच्यामध्ये पोटॅशियम आहे आणि पोटॅशियममुळे काय होतं, तुमचा रक्तदाब हा नियंत्रित राहतो. त्याच्यानंतर जांभूळ, जांभळामध्ये लोह असतं. त्याच्यामुळे जांभळ काय करतं की तुमचं रक्त शुद्ध करण्यास मदत करतं. रक्त ज्यावेळी तुमचं शुद्ध होतं त्यावेळी तुमच्या शरीरावर असणारे मुरूम म्हणा, डाग म्हणा किंवा सिरोसिस सारखा भयानक आजार, जो स्किन डिसीज मानला जातो की एकदम चिवट 20-20, 25-25 वर्ष अंगावरती राहतो, असा हा सिरोसिस, हे जर हंगामी फळ तुम्ही 2 महिने रोज 10 ते 15 खाल्ले तर येणाऱ्या पुढच्या वर्षापर्यंत जर तुम्ही सिरोसिसची काही तथ्य पाळली, सोरायसिसची, तर त्याच्यामध्ये तुम्हाला खूप आराम मिळू शकतो. त्याच्यामुळे जांभळ हे त्वचेसाठी सुद्धा एक अमृत मानलं जातं. आता जांभळं खाल्ल्या खाल्ल्या काही लोक पाणी पितात, तर जांभळं खाल्ल्या खाल्ल्या पाणी पिऊ नका. त्याच्यामुळे काय होतं, घशात अशी खवखव सुद्धा तयार होते. आता बऱ्याच लोकांना जास्त जांभळं खाल्ल्यामुळं काय होतं की असं छातीत गुतल्यासारखं होतं, सर्दी होते, कफ होते. आणि जांभळावरती खाल्ल्या खाल्ल्या दूध कधीही पिऊ नये. त्याच्यानंतर ज्यांना संधिवाताचा त्रास आहे त्यांनी जांभळं कधीही खाऊ नये. आणि कसं असतं, ज्यांना डायबिटीजचं इन्शुलिन चालू आहे या लोकांनी कमी प्रमाणात जांभळं खायची. कारण इन्सुलिनने एकतर एकदम शुगर कमी होते आणि त्याच्यात जर तुम्ही जास्त जांभळं खाल्ली तर शुगर कमी होण्याचा पूर्ण धोका तुम्हाला या ठिकाणी निर्माण होतो. त्याच्यामुळे जांभळं खाताना ही खूप विचारपूर्वक खायची आहे. मित्रांनो, जांभळं जी आहेत ती उपाशीपोटी जर खाल्ली तर यामध्ये पित्ताचा पण त्रास होतो. त्याच्यामुळे जांभळं ही उपाशीपोटी खायची नसतात. आता ज्यांना मधुमेह आहे त्यांना, त्यांनी गोड कितीही म्हणजे आंबे म्हणा, केळं म्हणा, चिक्कू म्हणा किंवा गोड जेवढे काही पदार्थ आहेत, फळं, पेरू, जे नॅचरल शुगर आहे त्याच्यामध्ये, त्यांनी दुपारी म्हणजे सकाळपासून जे उपाशी असतील 8-9 वाजल्यापासून त्यांनी 10-11 वाजेपर्यंत कितीही फळं खाल्ली तरी त्यांची शुगर वाढत नाही. परंतु जर जेवणानंतर जर त्यांनी ही गोड फळं खाल्ली तर त्याच्यामध्ये मात्र 100% त्यांची शुगर वाढते. तसं जांभळाचं तुम्ही उपाशीपोटी न खाता खाल्ल्यानंतर जरी खाल्ली, जेवण काहीतरी केल्यानंतर, तरी तुमची तिथे त्या ठिकाणी शुगर कमी होण्यास मदत होते. म्हणजे जे शुगर हाईफ होते, एकदम आपण काहीतरी खाल्लं की शुगर कशी होते, एकदम हाईप होते, म्हणजे एकदम वाढते. तर त्याच्यानंतर तुम्ही जर अर्ध्या तासाने मुठभर जांभळं खाल्ली तर ती हाईप झालेली शुगर सुद्धा या ठिकाणी कमी होते. त्याच्यामुळं जांभळं ही उपाशीपोटी खाऊ नये. ज्यांना ॲसिडिटीचा त्रास आहे किंवा ज्यांना पोटदुखीचा त्रास आहे यांनी उपाशीपोटी जांभळाच्या नादी लागू नये.
त्याच्यामुळं मित्रांनो, जांभळाबद्दल बरेच लोकांचे गैरसमज येते. जांभूळ हे अतिशय उत्कृष्ट असं फळ मानलं जातं, त्याच्यामुळे ते हंगामी फळ आहे. सगळी फळं ही हंगामी खाल्लीच पाहिजेत. कलिंगड असो, पेरू असो, त्याच्यानंतर तुमचा आंबा असो, सगळी चिक्कू असो, जी काही फळं येतात, बोरं म्हणा, मोसंबी म्हणा, संत्री म्हणा, ज्या त्या ऋतूमध्ये जी ती फळं ही खाल्लीच पाहिजे. पण ती संतुलित प्रमाणात जर खाल्ली, ज्याला आपण एक मोजमाप म्हणतो, संतुलित प्रमाणात. उगा काहीतरी अर्धा किलो 1 किलो चिक्कू खाल्ला, केळं खाल्ली, तर मग ते अतिरेक होतो. संतुलित प्रमाणात कुठलीही म्हणजे गोष्ट घेतली, फळं असो काही असो, तरी त्याच्यामुळे कुणालाही त्रास होत नाही. त्याच्यामुळे उलट चांगल्या गोष्टीचा फायदाच होतो. तर चला मित्रांनो, आजचा जांभळाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये लिहा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.